कोतवालांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे की कोतवाल बऱ्याच दिवसापासून कोतवाल संघटना ज्या गोष्टीचा पाठपुरावा करत होते की तलाठीमध्ये रिझर्वेशन पाहिजे का तर गाव स्वरूपाचा जो अनुभव आहे तो अनुभव कोतवालांकडे प्रचंड आहे। मग त्या अनुभवाचा कुठं ना कुठं फायदा झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्हाला तिथं तलाठी ज्या जागा निघतायत त्यामध्ये काय ना काय रिझर्वेशन पाहिजे। तर त्या संदर्भातलं एक महत्त्वाचं परिपत्रक मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। आधी परिपत्रक काय आहे ते आपण नीटनेटकं समजून घेऊ। थोडक्यात तुम्हाला मी सांगतो तर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी महसूल विभागात जे काम करतात त्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे सांगितले आहे। 125 अधिकाऱ्यांची सिलेक्शन ग्रेड, 18 अधिकाऱ्यांना IAS पदोन्नती, आणखी 12 अधिकाऱ्यांना IAS पदोन्नतीची संधी उपलब्ध होत असल्याची माहिती या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। 1965 नंतर प्रथमच महसूल विभागाच्या सेवा नियमामध्ये बदल तसंच 50 वर्षानंतर सेवा अटीमध्ये सुधारणा करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात आल्याचं नमूद केलेलं आहे। आणि ह्या सगळ्यात असं म्हणण्यात आलेलं आहे महसूल विभागाच्या पायाभूत घटक असलेल्या कोतवालांना तलाठी पदामध्ये 20% आरक्षण देण्याच्या मागणीला शासन पूर्ण करणार असल्याची घोषणा कोणी केलेली आहे तर जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळेंनी। म्हणजे येत्या कालावधीमध्ये तलाठी जेवढ्या जागा निघतात त्यातल्या 20% जागा कोतवालांसाठी आरक्षित असतील अशा प्रकारचे पत्रक आहे। आता मोठा प्रश्न असा आहे की चालू ऍड मध्ये हे लागू आहे का? बरोबर आहे ना? तर चालू ऍड मध्ये हे लागू आहे का नाही हे शासन पातळीवर अजून डिक्लेअर करण्यात आलेलं नाही, परंतु या ठिकाणी त्याची घोषणा लवकरात लवकर होईल। परंतु जे कोतवाल आहेत त्यांनी आजपासून पॉझिटिव्ह राहा आणि टप्प्याटप्प्यानं आपल्या अभ्यासाला सुरुवात करा, जेणेकरून येत्या काळात ही जी सुवर्ण संधी आहे त्याचा मोठा लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतो, मिळू शकतो। या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।